जबाबदारी आमच्यासारख्या सामान्य मान्यवरांच्या सोबत आपण नाही, मान्यवर सुद्धा आपल्या सोबत आहे, मान्यवर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून ही जी लोकशाही आहे या लोकशाहीची भूमिका पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. ओके, आता एक महत्वाचा मुद्दा सांगतोय की आता अडचणी काय आहे. त्यापूर्वी हे जे मी सगळं सांगितलं हे कुठून आलं त्याचा मी संदर्भ सांगतो. म्हणजे कुणाला गुगलवर सर्च करायचं असेल, कुणाला काही ग्रंथ शोधायचे असतील तर हे जे मी काय सांगितलं हे 20 मे 1956चं भाषण आहे. हे जे मी सांगितलं हे 20 मे 1956चं भाषण आहे. व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केंद्रावरून दिलेलं हे भाषण आहे आणि याच्यामध्ये ही लोकशाही सांगितलेली आहे आणि हा जो विषय आहे या भाषणातला आहे. हे मनाने नाही लिहिलेलं काय त्या विषयामध्ये. हा विषय मनाने कुठून तरी घेतलेला नाही आहे, हा या भाषणातला विषय आहे. 20 मे 1956चं भाषण आहे. व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केंद्रावरून दिलेलं भाषण आहे. भाषण कोणाचं आहे? भाषण कोणाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण आहे. 20 मे 1956चं भाषण आहे. व्हॉइस ऑफ अमेरिका रेडिओ केंद्रावरचं भाषण आहे आणि तिथं लोकशाही सांगत आहेत. निवडणुका घेणं म्हणजे लोकशाही नाही, खासदार आमदार निवडून देणं म्हणजे लोकशाही नाही, संसदेमध्ये प्रतिनिधी पाठवणं म्हणजे लोकशाही नाही, या सगळ्यांच्या जीवनामध्ये सहजीवन निर्माण करणं म्हणजे लोकशाही आहे. मला वाटतं खड्डा पण बऱ्यापैकी झालाय, झाड पण बऱ्यापैकी लागते. हा नाही, खड्डा पण झालाय बऱ्यापैकी, आता झाड पण लागायला लागले बऱ्यापैकी. आता जबाबदारी तुमची पाणी घालायचं आहे. फक्त काय करायचं तुम्ही सगळ्यांनी? पाणी घालायचे सगळ्यांनी. पाणी घालणे म्हणजे काय? जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. निरंतर पाणी घाला, निरंतर संवाद करा, निरंतर लोकांना सांगत जा, निरंतर लोकांशी बोलत चला, त्यांना हे समजावून सांगा खरी लोकशाही काय आहे. शेवटचा भाग त्या आपल्या त्या विषयामधला. अर्थात खरी लोकशाही काय आहे. खोटी लोकशाही समजली का? खोटी समजली का? अहो, संसदेत जाणं म्हणजे लोकशाही नाही, निवडणुका म्हणजे लोकशाही नाही, निवडून देणं म्हणजे लोकशाही नाही, बटन दाबणं म्हणजे लोकशाही नाही, दाबून पण काही उपयोग होत नाही. अजून पण कळत नाही लोकशाही नाही ती. बटन कुठं लोकशाही असते? काय कुठपर्यंत आणलंय हे? कुठपर्यंत आणलंय हे? असं का झालंय? ऐकायचं तुम्हाला काय झालं ते? ऐकायचं तुम्हाला काय झालं असं ते? ज्ञान नाही विद्या नाही. तो मात्र पडलेच घ्यायचे, पडलेच. चेक करा बरं. माईक टेस्ट. हॅलो हॅलो सर. बस ओके ओके. ओके. कशामुळे झाली परिस्थिती? हॅलो, कशामुळे झाली? ज्ञान नाही विद्या नाही. काय म्हणतात? इको थोडा कमी करा, थोडा इको कमी करा. हॅलो 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 हॅलो, राईट आहे. कशामुळे परिस्थिती झाली? ज्ञान नाही विद्या नाही आणि ती घेण्याची इच्छा नाही, इच्छा पण नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची संयम पण नाही. संयम नाही शांती नाही, शांती नाही क्रांती नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची इच्छा नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची इच्छा नाही. आणि आणि मानव असून मानव, अरे मानव आहोत का आपण? आपण मानव आहोत का? माणसाला माणूस म्हणायचं, माणसाला काय म्हणायचं? माणूस म्हणायचं का नाही म्हणायचं, यासाठी हे काव्य फुलेमध्ये सावित्रीबाईंनी लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची इच्छा नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची इच्छा नाही. बुद्धी असून चालत नाही. फार डेंजर म्हटलंय.
फार डेंजर आहे. काय म्हणताय? ज्ञान नाही, विद्या नाही, आणि ती घेण्याची गोडी नाही, आणि बुद्धी असू ना चालत नाही, आणि त्याला मानव म्हणावे का? चुकतंय का जरा? हॉलच्या बाहेर त्यांना मानव म्हणावे का? ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, आणि त्यांची बुद्धी असून चालत नाही, त्यांना मानव म्हणावे का? असा प्रश्न उभा केलाय. आणि जबाबदारी मान्यवरांना दिलेली आहे. त्यांना आता काय करायचंय? मानव करायचंय. त्यांना काय करायचंय? ज्यांची बुद्धी चालत नाही त्यांना मानव करायचंय. त्यांची बुद्धी चालवायची आहे, आणि ती बुद्धी चालवून त्यांना मानव करायचंय. कारण त्यांच्या बुद्धीला वेड्या पडलेल्या आहेत. वेड्या कुठं पडलेल्या आहेत? बुद्धीला. वर्तमान काळामध्ये फिजिकल गुलाम नाही आहेत. गुलाम कसे आहेत? बौद्धिक गुलाम आहेत. गुलाम कसे आहेत? बौद्धिक गुलाम आहेत. ही इंटेलेक्च्युअल लेवल जी आहे, ही इंटेलेक्च्युअल लेवल वाढवण्याच्या संदर्भात भूमिका घेतली तर लोकशाही कळेल. अन्यथा बटन दाबणं म्हणजे लोकशाही, अन्यथा निवडणुका होणं म्हणजे लोकशाही, अन्यथा हा सगळंच माहिती आहे तुम्हाला. सगळंच माहिती आहे. सगळं काय सांगायची गरज नाही. हे नीट लक्षात जर ठेवलं आपण. आता आपली लोकशाही काय आहे? आपण सगळे एकत्र आलो, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे लोक जर एकाच मंचावर एकत्र येतील तर ती लोकशाही असेल. आणि जे लोकशाहीचे विरोधक आहेत ते लोकशाही सांगतील. कोणाला सांगतील? कोणाला सांगतील? ते कोणाला सांगतील? लोकशाही. सगळे लोक जर एकाच मंचावर खरी लोकशाही समजतील तर जे फसवणारे खोटी लोकशाही सांगणारे आहेत ती कोणाला लोकशाही सांगतील? आणि म्हणून खऱ्या लोकशाहीच्या मार्गाने जायचंय. गावात गेल्यानंतर, वस्तीत गेल्यानंतर, सोसायटीमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे? वेगळ्या जातीचा माणूस शोधायचा आहे, वेगळ्या धर्माचा माणूस शोधायचा आहे, आणि त्याला व्याख्या समजावून सांगायची आहे. आपण दोघं गळ्यात गळा घातला म्हणजे याला लोकशाही म्हणतात. ही खरी लोकशाही आहे. गावात जेवढ्या धर्माचे आणि जेवढ्या जातीचे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येणं म्हणजे काय आहे? लोकशाही. एवढं समजलं? ओके. बुद्धिजीवी समजलं? गडबड समजली? संयम समजला? आता आपल्याला पुढे जायचं आहे. आणि या संदर्भात आपल्याला भूमिका घेत असताना, या लोकशाहीच्या अनुषंगाने हा विचार पुढे घेऊन जात असताना एक इशारा समजावून घ्यायचा आहे. धोका. धोका काय आहे? हा जो धोका आहे या दृष्टीनं, हा धोका आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आणि हा धोका जो आहे तो माझ्या मनाचा सांगत नाही, धोका सुद्धा मनाचा सांगत नाही. काय धोका सांगितलेला? तर हा धोका सांगत असताना इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? म्हणजे वर्णव्यवस्था या देशामध्ये जशी होती आणि तशी आता धर्मव्यवस्था, वेगवेगळे धर्म आहेत, आणि एका बाजूला वर्णव्यवस्था आहे, दुसऱ्या बाजूला जाती व्यवस्था आहे. तर या संदर्भात इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय अशी मला भीती वाटते आहे. शेवटचा भाग चाललाय, मला माहिती आहे. म्हणजे आता कसं आहे, मी वरचं काम करतोय, तुमचं खाली लक्ष आहे. हॅलो, येतोय? आवाज कमी झालाय. हॅलो, येतोय? ओके, हे ठीक आहे ना? ओके. तर थोडा आवाज वाढवायचा थोडासा सिस्टम. हॅलो हॅलो हॅलो, ठीक आहे. ओके ओके. तर काम आपलं वरच्या मजल्याचं चाललंय आणि लक्ष खालच्या मजल्यावर आहे. पण ठीक आहे, थोडं सहकार्य होईल ना? सगळं रेडी आहे. आपण सुटलो की गरम गरम सगळं आपल्याला मिळणार आहे. तर धोका जो आहे, धोका फार महत्वाचा आहे लोकशाहीच्या संदर्भात. विषय लोकशाहीचा आहे. संविधानावर जेव्हा आपण संधी देणार नागपूरचे लोक, त्यावेळेला संविधानावर कार्यक्रम, संविधानावर परिषद होईल आपली. आजचा विषय लोकशाहीचा आहे आणि लोकशाहीच्या संदर्भातला धोका मांडलेला आहे. आणि हा धोका जो आहे, हा धोका आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हा जर मुद्दा समजला तर हा विषय, ही परिषद, ही भूमिका, ही सगळी धडपड तडफड आपली सार्थकी लागली असं आपल्याला म्हणता येईल.
खूप महत्वाचा मुद्दा शेवटी या ठिकाणी आपण लक्षात घेत आहोत. ही जी लोकशाही आहे या संदर्भातली भूमिका पुढे घेऊन जाताना खूप महत्वाचा मुद्दा आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय अशी मला भीती वाटते आहे. आणि जातीच्या, संप्रदायाच्या, धर्माच्या आपल्या जुन्या शत्रूंबरोबर आणि मित्रांबरोबर, वाक्यावर आणि शब्दावर लक्ष ठेवलं पाहिजे. भीती काय वाटते आहे, मी चिंताग्रस्त आहे की विविध जातीच्या, विविध धर्माच्या, विविध संप्रदायांच्या या वागण्यामध्ये, भूमिकेमध्ये जे मित्रत्व आणि शत्रुत्व जे आहे यांच्यामधून परस्पर विचार प्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांची वर्तमान भर पडते आहे, भविष्यातही भर पडणार आहे. हा पहिला भाग नीट समजावून घ्या, पुढचं विश्लेषण त्याशिवाय लक्षात येणार नाही. काय होत आहे, विचारांमध्ये परस्पर भिन्नता आहे. आधार काय आहे, जातीचा, धर्माचा, संप्रदायांचा आधार आहे. याच्यावरून मतभिन्नता निर्माण होते आहे. 25 नोव्हेंबर 1949 आहे. याच्यावरून वर्तमान काळामध्ये मतभिन्नता निर्माण होते आहे जाती, धर्म आणि संप्रदायावर. पण भविष्य काळामध्ये याच आधारावर ही मतभिन्नता वाढेल की काय, याने माझे मन चिंताग्रस्त झालेले आहे. आणि मूळ मुद्दा आहे की याच आधारावर राजकीय पक्षांची निर्मिती होत आहे, भविष्य काळामध्ये सुद्धा होऊ शकते. नीट लक्षात घ्या 3 शब्द, धर्म, जात आणि संप्रदाय. याच्यावर राजकीय पक्षांची निर्मिती होत आहे, भविष्य काळामध्ये होऊ शकते. ह्या वास्तवतेच्या जाणीवेने मी अधिकच चिंताग्रस्त झालेलो आहे. मला हे समजतं आहे, मला हे कळतं आहे, माझ्या लक्षात येत आहे भविष्य काळामध्ये काय घडू शकतं. त्यामुळे मी अधिकच चिंताग्रस्त झालेलो आहे. आणि अधिकच चिंताग्रस्त होत असताना मला काही प्रश्न पडलेले आहेत, जसे त्या बाळाला पडले होते ना, पिवळ्या शर्टवाल्याला. अभिनंदन, तुझं स्वागत, तुझं टाळ्या वाजवण्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचा. बस, ओके, वेलकम, स्वागत आहे. चिंताग्रस्त झालेलो आहे मी, प्रश्न पडलेला आहे मला. काय प्रश्न पडला आहे नीट ऐका. ते 3 शब्द कोणी लिहून घेतले असतील तर त्याच्याकडे बघा आणि नीट ऐका पुढे काय सांगतोय ते. काय चिंता पडलेली आहे, चिंता पडलेली आहे की भारतीय लोक, शब्द नीट ऐका. काय लिहिले खाली संयोजक, आम्ही भारताचे लोक. भारतीय लोक आपल्या तत्व प्रणालीपेक्षा, भारतीय लोक, मी तुम्हाला आता भारतीय लोक समजतो किंवा आपण सगळे भारतीय लोक असं समजूया. आपण समजणं फार गरजेचं आहे, म्हणजे पुढे विश्लेषण समजणं गरजेचं आहे. म्हणून आता आपण सगळे कोण आहोत, भारतीय लोक. हे जे भारतीय लोक आहेत, हे लोक आपल्या तत्व प्रणालीपेक्षा, म्हणजे आपली आता एक तत्व प्रणाली आपण तयार केलेली आहे. आता एवढ्यात काय केली आपण, तत्व तयार केलं, एक प्रणाली तयार केली, एक भूमिका घेतली. काय घेतली, आम्ही भारताचे की हे अभियान विशिष्ट कोणत्या जातीचं, धर्माचं, पंथाचं, वंशाचं असं हे अभियान नाही. आता भूमिका घेतली ना आपण. हे जे अभियान आहे, ही जी काही मांडणी चाललेली आहे, हे जे काही विचारमंथन चाललेलं आहे, हे विशिष्ट कोणत्या जातीचं, धर्माचं, पंथाचं, वंशाचं या संदर्भाने चाललेलं हे विश्लेषण नाही. ही भूमिका त्या संदर्भाने चाललेली नाही. तशीच ही भूमिका कोणत्याही पक्षाच्या, पार्टीच्या, संघटनेच्या, संस्थेच्या संदर्भाने चाललेली नाही. ही भूमिका काय चाललेली आहे, कुठल्याही संघटनेच्या आधारावर सुद्धा चाललेली नाही. म्हणजे आपण कुठल्या तरी संघटनेचे लोक आहोत अशी आज आपण ओळख ठेवलेली नाही, दिलेली नाही, द्यायची नाही. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या मंचावर स्वतंत्र आहात, पण इथं ती आपली ओळख नाही. हा खुला मंच आहे, ऐक नाही, खुला मंच दिसतो का नाही. वेगवेगळ्या धर्माचे मान्यवर, धर्मगुरू या ठिकाणी अभ्यासक, चिंतक, मार्गदर्शक लाभलेले आहेत. ऐक नाही, खुला मंच.
दिसतो का नाही डोळ्याने, बघतो का नाही आपण, कळतंय का नाही आपल्याला, लक्षात येते का नाही आपल्या. हे आपापल्या गावोगावी आपल्याला असा खुला मंच उभा करायचा. ह्या खुला मंच जो आहे, या खुल्या मंचाची रचनात्मक भूमिका गावोगावी आपल्याला घ्यायची आहे. सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व लोक एकत्र येण्याच्या भूमिकेतून पुढे जायचं आहे. पण चिंतातूर झालेलो आहे. मला भीती वाटते आहे. काय भीती वाटते आहे की हे जे लोक आहेत भारताचे, भारतीय लोक आपल्या तत्व प्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील. हे जे भारतीय लोक आहेत आणि ही जी तत्व प्रणाली आहे, ही तत्व प्रणाली एका बाजूला, म्हणजे आपण घेतलेली भूमिका एका बाजूला आणि देश एका बाजूला. या तत्वांपेक्षा ते देशाला मोठं मानतील की काय. म्हणजे ही जी भूमिका आपण घेतलेली आहे, या भूमिकेपेक्षा लोक देशाला मोठं मानतील की काय, की देशापेक्षा तत्व आणि प्रणालीला मोठं मानतील की काय. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाने मी चिंतातूर झालेलो आहे. मला झोप येत नाही. मला भीती वाटते आहे की अराजक देशामध्ये भविष्य काळामध्ये निर्माण होईल की काय. अशा पद्धतीनं हे चिंतन सुरू आहे. एका बाजूला तत्व आहे, दुसऱ्या बाजूला देश आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, ह्या राजकीय पक्षांची जी भूमिका आहे ती एका बाजूला आहे, त्यांची तत्व एका बाजूला आहे. राजकीय पक्षांची भूमिका, त्यांची तत्व, त्यांची कार्यप्रणाली एका बाजूला आहे आणि देश एका बाजूला आहे. हे जे राजकीय पक्ष आहेत, हे राजकीय पक्ष जर स्वतःची तत्व प्रणाली देशापेक्षा मोठे मानू लागले, नीट ऐका, राजकीय पक्ष जर त्यांच्या राजकीय पक्षाची तत्व प्रणाली देशापेक्षा मोठे मानू लागले तर काय होईल. लोकशाहीचा संदर्भ चाललेला आहे. कुठून कुठपर्यंत आपण आलो नीट विचार करा. या राजकीय पक्षांनी जर स्वतःची तत्व प्रणाली देशापेक्षा मोठी मान्य केली आणि ती तत्व प्रणाली, तो विचार, ती भूमिका या राजकीय पक्षांनी, त्यांचं ते तत्व, त्यांचा तो विचार, त्यांची ती भूमिका, त्यांची ती मतं, त्यांचा तो आग्रह, त्यांचा तो दुराग्रह जर लोकांवर थोपण्याचा प्रयत्न केला, या राजकीय पक्षांनी जर हा डावपेच खेळला, हा जर डाव या राजकीय पक्षाने टाकला तर काय होईल. नीट ऐका, काय होईल तर हे भारतातील लोक त्यांचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा गमावून बसतील. हे भारताचे लोक त्यांचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा गमावून बसतील. म्हणून काय केलं पाहिजे, हा इशारा आहे पहिल्यांदा आणि आता उपाय पण आहे. पहिला इशारा आहे की राजकीय पक्षाची तत्व प्रणाली जर डोक्यावर घेऊन फिरला तर स्वातंत्र्याला मुकणार आहात, पुन्हा गुलामी येणार आहे. राजकीय पक्षांची तत्व प्रणाली कधीही देशापेक्षा मोठी असणार नाही, यासाठी तुम्ही जागरूक असलं पाहिजे. देश मोठा आहे, राष्ट्र प्रथम आहे, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच राहील, ही भूमिका या दृष्टिकोनातून घेणं गरजेचं आहे. म्हणून गाव गाडा चालवत असणारे जे काही युवक आहेत, तरुण आहेत, ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यापर्यंत ही भूमिका जाणं गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत जेव्हा ही भूमिका जाईल, हा इशारा, हा धोका त्यांना कळेल, समजेल की गुलामगिरी येणार आहे. पक्षाची गुलामगिरी आणि पक्षाच्या प्रतिनिधींची गुलामगिरी, ही जी पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला ही लोकशाही भारतामध्ये अस्तित्वात नाही आणि आता लोकशाही भारतात अस्तित्वात आहे, याच्यामधला जो फरक आहे, तर पक्षाची आणि प्रतिनिधींची गुलामगिरी स्वीकारणारा जर युवा वर्ग या देशामध्ये निर्माण होऊ लागला तर देशाची जी तत्व प्रणाली आहे त्या तत्व प्रणालीचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ह्या स्वातंत्र्याचं रूपांतर पुन्हा एकदा गुलामीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा इशारा दिलेला आहे, जागृतीचा अग्नी अखंड देवत ठेवा. म्हणजे हे पुन्हा पुन्हा सांगत राहा, पुन्हा पुन्हा लोकांना हे समजावून सांगा.
पुन्हा पुन्हा हा विचार लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रचार खोट्यास खपवी बाजारी. प्रचार खोट्यास खपवी बाजारी, प्रचार गोट्याचा देव करी. गाडगेबाबा काय म्हणतात? देव कुठे आहे? देव कुठे आहे? माणसात आहे. या मान्यवरांमध्ये आहे, ह्या महानुभावांमध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक सजीवामध्ये जीव आहे. प्रचार खोट्यास खपवी बाजारी, प्रचार खोट्यास खपवी बाजारी, प्रचार गोट्याचा देव करी, प्रचार युद्धाची वाजवी बेरी, वृष्टी ही करी अमृताची. प्रचार काय काय करू शकतो? आपण म्हणतो हा प्रचार. प्रचार हा शब्द आपल्याला कशाशी निगडीत माहिती आहे? प्रचार शब्द कशाशी निगडीत माहिती आहे? फक्त निवडणुकीशी. त्याच्यामुळे सगळा घोळ झालाय. घोळ कशामुळे झालाय? आपल्याला फक्त एकच प्रचार माहिती आहे. कशाचा? निवडणुकीचा. त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भातली जी संकल्पना आहे तिथेच आपण अडकलो. त्यामुळे लोकशाही रसात तळाला जाण्याची प्रक्रिया पाहतो आपण डोळ्याने. म्हणून संतांची भूमिका काय आहे? या संतांच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं. जात पात के फेर मही उलझ रही सब लोग. संतांची भूमिका काय? जात पात के फेर मही उलझ रही सब लोग, मनुष्यता को खात है रैदास जाति का रोग. जात पात के फेर मही उलझ रही सब लोग, मनुष्यता को खात है रैदास जाति का रोग. जातीने मनुष्यत्व मारलं आहे, जातीने मनुष्यत्व खत्म केलं आहे, जाति व्यवस्था ने मनुष्यता को खत्म किया है. तो जिसने हमें खत्म किया क्यों ना हम उसे ही खत्म करें. यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एनिलेशन ऑफ द कास्ट. यालाच बाबासाहेब काय म्हणतात? एनिलेशन ऑफ द कास्ट. जाती व्यवस्थेचे या देशातून समूळ उच्चाटन करणे म्हणजे लोकशाही निर्माण करणे आहे. जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करणे म्हणजे लोकशाही निर्माण करणे आहे. आणि म्हणून आपल्याला केवळ एकाच अंगाने हा विचार हे मान्यवर सांगत नाही. संतांनी मांडलेली भूमिका फार मूलभूत आहे. परंतु झालंय काय की आता संतांचा खरा विचार आणि संतांचा खोटा विचार. एका बाजूला खरा विचार आहे संतांचा आणि दुसऱ्या बाजूला संतांचा खोटा विचार. आता संतांचाच खोटा विचार नाही तर खरा विचार खोटा करून सांगणे, ती लबाडी करणे आणि त्या लबाडीच्या आधारावर ही लोकशाही नष्ट करण्याची भूमिका घेणारे जे लबाड लोक आहेत त्या लबाडांची पहिल्यांदा ओळख होणं गरजेचं आहे. ती लबाडांची धूर्तता लक्षात येणं गरजेचं आहे. तो लबाडीचा डाव जो आहे तो डाव पहिल्यांदा समजणं गरजेचं आहे. आणि हा जर डाव समजू शकलो, ही जर लबाडी समजू शकलो, ही धूर्तता जर लक्षात येऊ शकली तर आणि तरच आपल्याला लोकशाहीचं रक्षण, संरक्षण, संवर्धन, जतन करता येऊ शकतं. अन्यथा ही जी लोकशाहीची अमूल्य भूमिका आपल्या हातामध्ये दिलेली आहे, अनेक आयास आयास प्रयास प्रयत्न झालेले आहेत, अनेक बलिदानं गेलेली आहेत, अनेक आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत, अनेकांनी आपल्या जीवनाचा या ठिकाणी समग्र जो संकल्प आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत केलेला आहे. त्या माध्यमातून ही लोकशाही आपल्यापर्यंत आलेली आहे. ह्या लोकशाहीचं रक्षण, संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी या निमित्तानं आपल्यावरती आलेली आहे आणि ही जबाबदारी आपण सर्वजण मिळून पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी आजची परिषद आहे. पुढं निसटला असं ऐकताना तर परत सांगतो, जबाबदारी कुणाची आहे? सर्वांची. कुणाची आहे? समजते की नाही? इकडून पण आहे आणि जबाबदारी म्हणजे आम्ही फक्त येणार भाषण करायला, आलं का लक्षात? आम्ही फक्त येणार भाषण. किती लोक आहेत? अरे कुणीच दिसत नाही, पण कुणीच नाही आहे. हे तो लोकांना आणण्याची जबाबदारी कुणाची आहे? माझी एकट्याची आहे? आपली नाही आहे.
सर्वांपर्यंत हा विचार पोहोचण्याची जबाबदारी आपली नाही आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. ऑल ऑफ वी आर रिस्पॉन्सिबल, नॉट एनी सिंगल मॅन. प्रत्येक जण रिस्पॉन्सिबल आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, वर पण आणि खाली पण. ओके, राईट, बरोबर आहे, समजतंय. आता शेवट या भूमिकेचं आपल्याला लक्षात येत असताना की सहजीवनाची ही जी भूमिका आहे, या सहजीवनाच्या भूमिकेच्या अनुषंगाने आपल्याला या लोकशाहीचा जो मतितार्थ आता समजलेला आहे, कळलेला आहे, लक्षात आलेला आहे, मान्य झालेला आहे. आणि त्या दृष्टीनं लोकसत्ताक संविधान आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे, चला म्हटलं होतं संविधान नको जायला, शेवटचा मुद्दा या ठिकाणी सांगून घेतो. संविधान लोकसत्ताक आहे, पार्टी पक्ष संघटना सत्ताक नाही. संविधानाने लोकशक्ती निर्माण करण्याची भूमिका घेतलेली आहे, पार्टीची शक्ती निर्माण करण्याची संविधानाची भूमिका नाही, पक्षाची शक्ती निर्माण करण्याची संविधानाची भूमिका नाही. संविधानाची भूमिका शक्तिशाली बनवण्याची भूमिका आहे. कुणाला? लोकांना शक्तिशाली बनवण्याची, लोकशक्ती निर्माण करण्याची संविधानाची भूमिका आहे. ही जनशक्ती निर्माण करण्याची संविधानाची भूमिका आहे. पक्ष आणि पार्टीला ताकदवर बनवण्याची संविधानाची भूमिका नाही. कसं करता येईल हे? माझं मनाचं नाही सांगितलं, संदर्भ सांग. कसं करता येईल? ही लोकशाही बलशाली, शक्तिशाली, ताकदवर कशी करता येईल? थोडासा विषयाच्या अनुषंगाने आलेला ट्विस्ट आहे, परंतु प्रॅक्टिकल आहे. थोडा मांडून मी या ठिकाणी थांबतो की कशी आता लोकशाही तुम्हाला बळकट करता येईल. लोकशाही बळकट करण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी किंवा लोकशाहीचं महत्व ज्यांना समजतं, कळतं, लक्षात येतं, समजतं, त्या लोकांनी काय केलेलं आहे? अनेक देशांचा संदर्भ आहे. त्या लोकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी काय केलेलं आहे? विरोधी पक्ष तयार केलेला आहे. अपोजिट भूमिका उभी केलेली आहे. आणि त्या अपोजिट भूमिकेच्या अनुषंगाने काय केलेलं आहे? खरी लोकशाही मूल्य जी आहेत ती लोकांमध्ये प्रचारित आणि प्रसारित करण्याची भूमिका घेतलेली आहे. आता एक आहे सत्ताधारी आणि एक आहे विरोधी. आता हे सत्ताधारी आणि विरोधी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जर हे लोक लोकशाहीची भूमिका लोकांना समजावून सांगत असतील आणि त्या दृष्टीने लोकांना जर खिळवत असतील किंवा त्या दृष्टीनं जर स्वार्थी भूमिका घेत असतील तर अशा परिस्थितीमध्ये एक तिसरा पक्ष निर्माण करण्याची गरज असते. तो पक्ष अर्थात कोणताही पक्ष नसतो, तो खुला मंच असतो, ती खुली भूमिका असते, ती खुली लोकशक्ती असते, खरी लोकशक्ती असते. ती खुली लोकशाही, ओपन जी पॉवर आहे, ती ओपन पॉवर निर्माण करण्याची जी भूमिका आहे ती भूमिका या दृष्टीनं या लोकशाहीला शक्तिशाली बनवण्याच्या अंतर्गत फार महत्वाची आहे. आणि म्हणून न्यूट्रलायझेशन ऑफ माइंड हे फार महत्वाचं आहे. हा जो मेंदू आहे, हा मेंदू आपण कुणाच्या चरणी अर्पण करत आहोत? हा मेंदू ज्यांच्या चरणी आपण अर्पण करत आहोत त्या संदर्भात आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे. आणि हा मेंदू अशा पद्धतीने आपण कुणाच्याही चरणी अर्पण करत असताना आपल्याला या दृष्टीनं ही जी भूमिका आहे ही भूमिका मुळातून लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादा जो व्यक्ती आहे तो स्वतःचं स्वातंत्र्य कुठल्याही दुसऱ्या माणसाच्या चरणावरती अर्पण करू शकत नाही. एखादी जी स्त्री आहे ती दुसऱ्या कुणाच्या चरणी आपलं शील अर्पण करू शकत नाही. एखादं जे राष्ट्र आहे ते आपलं स्वातंत्र्य दुसऱ्या कुणाच्या चरणावरती अर्पण करू शकत नाही. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला ही जी शक्ती मिळालेली आहे ही शक्ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या चरणी अर्पण करण्याच्या संदर्भात आपण स्वतंत्र असलं पाहिजे. आपला मेंदू स्वतंत्र असला पाहिजे. आणि हा मेंदू स्वतंत्र ठेवण्याची चेतना, प्रेरणा, इन्स्पिरेशन या ठिकाणी आता आपल्याला घेऊन उठायचा आहे. काय करायचं आपल्याला आता? हा मेंदू जो आहे तो काय करायचा? आपल्याला स्वतंत्र ठेवायचा आहे. आणि हा मेंदू स्वतंत्र झाला म्हणजे आपण एकत्र आलो. हा मेंदू स्वतंत्र झाला की आपण एकत्र येणार आहोत आणि सहजीवनाची जीवन पद्धती
या दृष्टीने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण हा प्रयत्न करण्यासाठी पुढे जाणार आहोत. आपण सर्वांनी उभं राहायचं आहे आणि सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. या परिषदेला हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, परिषद सिद्ध करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला. त्यांची भूमिका धर्माच्या माध्यमातून प्रतिनिधी मांडलेली असली तरी धर्माचं लागून चालन कोणीही मांडलेलं नाही. सर्वांनी लोकशाहीची भूमिका मांडलेली आहे, एकात्मतेची भूमिका मांडलेली आहे, आपण एकत्र येण्याची भूमिका मांडलेली आहे.